रे बापा मोरया रे, मोरया रे बापा मोरया रे, हे मोरया 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 रे, मोरया 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 रे, बापा मोरया 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 रे, मोरया 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 रे, मोरया। ट्रॅक्टर चालतो तो ट्रॅक्टर आज आपल्या आझाद मैदानावर आलेला आहे। मुंबई महानगरपालिकेच्या तिथं आला आहे। आज हा मराठा समाजाचा ट्रॅक्टर शेतीत राहण्याऐवजी तर आझाद मैदानात यावं लागतं। याचं कारण त्यांना मराठा समाजाला ते आरक्षण हवं आहे, ते शिक्षण आणि नोकरी ते का हवं आहे। त्याचं कारण असं आहे की हा समाज एक तर शेतकरी शेतात घाम गाळतो आणि दुसऱ्या बाजूला सीमेवर रक्त सांडतो। त्या समाजाला एक वर्ष पाऊस पडतो, एक वर्ष पाऊस पडत नाही, त्यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल झालेला आहे आणि त्याला त्यांच्या लेकरा बाळांना शिकण्यासाठी किमान आरक्षण आणि नोकरी मिळावी ही दुसरी महत्त्वाची गोष्ट आज तुम्हाला सरकारकडून किती अपेक्षित नव्हती की त्यांना गेल्या वर्षीचं आरक्षण घेऊन हा प्रश्न सोडून टाकायला पाहिजे होता। तर हा विलंबित ठेवल्यामुळे आज हा जो ट्रॅक्टर आहे तो शेतात काम करण्याऐवजी आज तो आझाद मैदानात येतोय। ही सरकारची दुर्दैवाची गोष्ट आहे आणि शेतकऱ्यांना जे 2000 नरेंद्र मोदी देते त्यातून त्यांच्या मुलाबाळांचं शिक्षण होणं शक्य नाही आणि कसं होतं म्हणजे एक वर्षी पाऊस पडतो, एक वर्षी पाऊस पडत नाही, त्यामुळे आणि शिवाय त्यांच्या शेतमालाला योग्य तो भावसुद्धा मिळत नाही। त्यामुळे आर्थिक दुर्बळ मराठा समाजाला आरक्षण मिळणे हे फार गरजेचं आहे।